तुरुंगातून फोन करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी व कोट्यवधीची खंडणी मागणाऱ्या कैद्याला सोमवारी रात्री नागपूरहून विमानाद्वारे बेळगाव विमानतळावरून हिंडलगा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती। याच पार्श्वभूमीवर अख्तर पाशा आणि जयेश पुजारी या दोघांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे। गेल्या काही दिवसापूर्वी जयेश पुजारी याची पुन्हा बेळगाव येथील हिंडलगा जेलमध्ये रवानगी केल्यानंतर सोमवारी रात्री गुन्हेगार अख्तर पाशा मोठ्या पोलीस बंदोबस्तात पोलिसांनी सामराव विमानतळावरून अख्तर पाशा याला हिंडलगा जेलकडे नेण्यात आले।